काय बनवतले टिफिन साठी? आज मी बनवते तुझ्यासाठी काकडीचे वडे आणि वड्यासोबत देते श्रीखंड. चला ना. हा नमस्कार मंडळी, चला तर आज आपण एक नवीन रेसिपी बघूया. कालच्यातला एक तवसा थोडा किसून ठेवलेला आहे, तर आज आपण या तवशाचे छान असे गोड वडे बनवूया. चला तर मग आज रेसिपी सुरुवात करूया. तवशाचे गोड वडे मिश्रण मी आता गूळ, जिरा आणि हळद ऍड केले आणि आपण ह्या आता मस्त गॅसवरती ठेवूया आणि चांगलं शिजवून घेऊया. आणि चांगला शिजला ना की त्याच्यामध्ये आपण मस्त वड्याचं पीठ ऍड करूया. चला तर मग स्टार्ट करू. चला गॅस चालू करूया आपण आणि या मिश्रण सगळं आपण कढईमध्ये टाकू. छान थोडासा त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया. म्हणजे कसं पिठानुसार तुम्ही पाणी ऍड करा, म्हणजे पीठ चांगलं मळून घेतला जाईल, म्हणजे तो गूळ वगैरे चांगलं वितळत आतमध्ये आणि मिश्रण सगळं एकजीव होईल. मग हे आपला मिश्रण चांगला शिजलेला हा आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण या पीठ ऍड करूया वड्याचा आणि चांगला भागवून घेऊया. त्याच्यामध्ये पीठ चांगला भागवून घेतला ना की वडे चांगले सॉफ्ट मऊसूद होतात. हे मिश्रण थोडा थंड झाला ना की मग असं आपण चांगलं मळून घेऊया हातान. जरा हळू गरम गरम मळू नका, म्हणजे हात भाजान जात नाही. तर थोडासा पीठ थंड होऊ दे आणि मग जरा मळून घेऊया छान असं. आम्ही या वड्याचं पीठ मळून त्याचे चांगले छोटे छोटे गोळे बनवून ठेवले असे पेढ्यासारखे, आणि आपण वडे बनवूया. आता वडे बनवण्यासाठी मी बाबा गावावरून मस्त अशी वड्याची मशीन आणले. हातान पण थापतंय मी वडे, पण मला या मशीनवरती पटापट जमतं आणि वेळ पण वाचता माझं. आणि ही माझी आता कढई ठेवलंय आपली. पहिल्यांदा आपण एका चांगला ना भांड्यात या तेल लावून घेऊया, म्हणजे कसे वडे ते चिकटाचे नाही तर वडे चिकटत बसतले सारखे. आता हे वडो ठेवलंय ह्याच्यावरती आणि स्लोली हळूवार असं प्रेस करून घेऊया. वडो जास्त पातळ पण बनवू नको, कारण काय पातळ बनवलास ना तर फुगाचं नाही, जरा जाडच हो वडो जरा जाड असलो ना तर तो जरा मस्त टमकन फुगतलो. आता हे बघा असं वडो बनवून घेतलंय. वर तेलात सोडूया वडो. जरा वडो कसं टमकन फुगातो, जसा माणसाचा नाक फुगता ना तसं वडो फुगायला येऊ काय. आमच्या बाबूचा नाक नुसता ना वड्यासारखे फुगत असतात 2-2 मिनिटात, म्हणून मी आज का वडे बनवून देते वाईट जरा. बघा रेडी वडो आपलो. तुमका वडे आवडले ना तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरा नको हा. धन्यवाद.